सनातन शास्त्रमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. आज आपण एक अशा शब्दाचा शोध घेणार आहोत जो आपण रोज वापरतो, पण ज्याचा खरा अर्थ, ज्याचं वजन आपल्याला क्वचितच माहीत असतं. तो शब्द आहे भारत. आपल्या देशाला हे नाव का आणि कसं मिळालं? हे फक्त एका राजाचं नाव आहे की यामागे एका संपूर्ण संस्कृतीचा आत्मा दडलेला आहे? आणि गंमत म्हणजे आपण अनेकदा इंडिया आणि भारत हे शब्द अ, एकाच अर्थाने वापरतो, पण ते समान नाहीत. इंडिया हे एक भौगोलिक नाव असू शकतं, पण भारत ही एक चेतना आहे, एक ओळख आहे, एक संकल्प आहे. अगदी. आणि आजच्या या सखोल चर्चेत आपण याच संकल्पाच्या मुळाशी जाणार आहोत. म्हणजे आपण काही प्रश्नांची उत्तरं शोधणार आहोत. आपल्या देशाला भारत हे नाव नक्की मिळालं तरी कसं? या नावामागे जे राजा भरत आहेत, त्यांनी असं कोणतं महान कार्य केलं की संपूर्ण भूमीला त्यांचं नाव दिलं गेलं? आणि त्याही आधी, म्हणजे भरत राजा होण्यापूर्वी या भूमीचं नाव काय होतं? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा तथाकथित लपवलेला इतिहास जाणून घेणं आज आपल्यासाठी का गरजेचं आहे? चला तर मग आपल्या ओळखीचा हा प्रवास एकत्र सुरू करूया. चला एकदम सुरुवातीपासून सुरुवात करूया. आपण भारत या नावाच्याही मागे जाऊया. जेव्हा या भूमीला भारत असं म्हटलं जात नव्हतं, तेव्हाची परिस्थिती काय होती? इथलं जीवन कसं होतं? तेव्हा या जागेला काय म्हणत असत? हा खूप महत्वाचा प्रश्न आहे, कारण तिथूनच आपल्या संस्कृतीचा पाया रचला गेला. राजा भरत यांच्या आधीचा काळ हा एका मोठ्या स्थित्यंतराचा काळ होता. म्हणजे विचार करा, मानवजात तेव्हा एका साध्या, निसर्गावर पूर्णपणे अवलंबून असलेल्या जीवनातून एका संघटित, सुसंस्कृत आणि संरचित जीवनाकडे वाटचाल करत होती. म्हणजे एक प्रकारे भटक्या आदिम अवस्थेतून सभ्यतेकडे, सिव्हिलायझेशनकडे होणारा प्रवास. या बदलामागची प्रेरणा कोण होती? या बदलाचे मुख्य कारण होते ऋषभदेव, जे जैन परंपरेतील पहिले तीर्थंकर मानले जातात आणि पौराणिक परंपरेतही ज्यांचा उल्लेख आहे. तेच राजा भरताचे वडील होते. ऋषभदेवांच्या आधीचं जीवन कसं होतं, तर लोक जंगलात, निसर्गाच्या सानिध्यात राहत होते. कोणतंही औपचारिक राज्य किंवा राजा नव्हता. जीवन शांत होतं, पण ते अगदी प्राथमिक अवस्थेत होतं. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा या पलीकडे फारसा विचार नव्हता. समाज म्हणून काही रचना नव्हती. अगदी बरोबर. शेती, व्यापार, संगीत, गणित किंवा कोणत्याही शास्त्राचं औपचारिक ज्ञान नव्हतं. समाज पूर्णपणे असंघटित होता. ऋषभदेवांनी या स्थितीत एक क्रांती घडवली. त्यांनी मानवाला जगण्याच्या मूलभूत गोष्टी शिकवल्या. उदाहरणार्थ, म्हणजे त्यांनी सर्वात आधी काय शिकवलं असेल? सर्वात आधी आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेती. त्यांनी लोकांना सांगितलं की निसर्गातून फक्त फळंमुळं गोळा करण्याऐवजी आपण स्वतः अन्न पिकवू शकतो. जबरदस्त. म्हणजे अन्न सुरक्षेचा प्रश्न सुटला, भटकंती संपली आणि एका जागी स्थिर होण्याची सुरुवात झाली. अगदी. आणि एकदा माणूस एका जागी स्थिर झाला की मग पुढचे शोध लागतात. त्यांनी लोकांना व्यापार शिकवला. वजन, मापं आणि देवाणघेवाणीची एक अर्थव्यवस्था सुरू केली. त्यांनी लोकांना त्यांच्या नैसर्गिक कौशल्यानुसार भूमिका आणि जबाबदाऱ्या दिल्या, ज्यामुळे एका समाजरचनेचा पाया घातला गेला. अच्छा. इतकंच नाही, तर गणित, संगीत आणि इतर कलांची ओळखही त्यांनीच करून दिली. त्यांनीच लोकांना भटकं जीवन सोडून नगर निर्माण करून राहायला शिकवलं. वा. म्हणजे त्यांनी एका नव्या युगाचा, एका नव्या संस्कृतीचा पाया रचला. मग त्या काळात या भूमीचं काही नाव होतं का? होतं. पुराण आणि जैन आगमांनुसार भारत हे नाव मिळण्यापूर्वी या भूमीचं नाव होतं अजनाभवर्ष. अजनाभवर्ष. हे नाव कुठून आलं? याचा अर्थ काय? हे नाव ऋषभदेवांचे वडील म्हणजे भरताचे आजोबा प्रजापती नाभी यांच्या नावावरून आलं होतं. नाभी यांचं राज्य किंवा नाभी यांशी संबंधित प्रदेश म्हणून अजनाभवर्ष. आणि ही भूमी त्याहीपेक्षा मोठ्या जंबूद्वीप नावाच्या एका विशाल खंडाचा एक भाग होती. ही आपली एक प्रकारे वैश्विक भौगोलिक कॉस्मिक जिओग्राफिकल ओळख आहे. अजनाभवर्ष. किती सुंदर आणि प्राचीन नाव आहे. मग हे नाव बदलून भारतवर्ष कसं झालं? यामागे ऋषभदेवांचे पुत्र भरत यांची काय भूमिका होती? जेव्हा ऋषभदेवांचे पुत्र भरत मोठे झाले आणि चक्रवर्ती सम्राट बनले, तेव्हा त्यांनी संपूर्ण अजनाभवर्षावर विजय मिळवला आणि एक आदर्श सुसंस्कृत राज्य स्थापन केलं. त्यांनी आपल्या वडिलांनी ऋषभदेवांनी घातलेल्या पायावर एक भव्य इमारत उभी केली. त्यांच्या या महान कार्यामुळे आणि आदर्श शासनामुळे त्यांच्या सन्मानार्थ ऋषींनी आणि प्रजेने या भूमीचं नाव बदलून भारतवर्ष असं ठेवलं. अच्छा. इतिहासात ही पहिली वेळ होती जेव्हा या भूमीला भारत हे नाव मिळालं. आता हे स्पष्ट झालं की ऋषभदेवांचे पुत्र भरत
यांच्यामुळे भारत हे नाव पहिल्यांदा अस्तित्वात आलं. पण सर्वसामान्यांच्या मनात जो भरत राजा आहे तो महाभारतातला, दुष्यंत आणि शकुंतला यांचा पुत्र. त्यांनी या नावाला इतकं प्रसिद्ध केलं. त्यांनी असं काय विशेष केलं? हो, आणि हा गोंधळ अनेकदा होतो, पण दोन्ही भरत राजांनी आपापल्या काळात महान कार्य केलं. महाभारतातल्या राजा भरताने या नावाला एका वेगळ्याच उंचीवर नेऊन ठेवलं. ते फक्त एक महान योद्धे नव्हते, तर एक दृष्टे शासक होते. त्यांचं सर्वात मोठं कार्य म्हणजे संपूर्ण उपखंडाचं एकीकरण. एकीकरण म्हणजे त्या काळात जी छोटी छोटी राज्य, गणराज्य आणि जमाती विखुरलेल्या होत्या त्या सगळ्यांना एकत्र आणलं. अगदी. त्यांनी त्या सर्वांना एका राजकीय आणि सांस्कृतिक छत्राखाली आणलं. त्यांनी खऱ्या अर्थाने एक अखंड ओळख निर्माण केली. म्हणूनच त्यांना इतिहासातील पहिले चक्रवर्ती सम्राट असं म्हटलं जातं. चक्रवर्ती सम्राट. हो, चक्रवर्ती म्हणजे ज्याचं राज्य समुद्रापासून ते पर्वतांपर्यंत चारी दिशांना पसरलेलं आहे. म्हणजे एकसंध भारताची संकल्पना तेव्हापासून सुरू झाली. पण केवळ सामर्थ्याच्या जोरावर राज्य एकत्र आणणं आणि ते टिकवणं यात फरक आहे की नाही? त्यांचं शासन कसं होतं? आणि हाच त्यांच्या महानतेचा दुसरा पैलू आहे. त्यांचं राज्य केवळ लष्करी सामर्थ्यावर नाही, तर धर्म आणि न्याय या तत्वांवर आधारित होतं. त्यांनी सत्य, अहिंसा आणि दान या मूल्यांवर आधारित एक शासन प्रणाली तयार केली. त्यांनी आर्य समुदाय, वनवासी जमाती आणि इतर सर्व गटांना एकत्र आणून पहिली अखिल भारतीय, पॅन भारतीय ओळख निर्माण केली. अच्छा. आपण सर्व एकाच भूमीचे पुत्र आहोत, ही भावना त्यांच्यापासून सुरू झाली. ही कार्य खरंच खूप मोठी आहेत. पण त्यांच्याबद्दल एक गोष्ट सांगितली जाते जी त्या काळातच नाही तर आजच्या काळातही अत्यंत क्रांतिकारी वाटते. आणि तीच त्यांची सर्वात मोठी देणगी आहे. ती कृती म्हणजे वंश परंपरेपेक्षा गुणवत्तेला महत्त्व देणे. याबद्दल जरा सविस्तर सांगा. हे खूपच रंजक आहे. त्यांना स्वतःची मुलं होती, पण त्यांच्या लक्षात आलं की ती राज्य करण्यास तितकीशी योग्य नाहीत, त्यांच्यात राजा होण्याचं गुण नाहीत. तेव्हा त्यांनी एक अविश्वसनीय निर्णय घेतला. थांबा, म्हणजे एका राजाने स्वतःच्या मुलांना राज्य नाकारलं कारण ते लायक नव्हते? ज्या काळात रक्ताचे नाते आणि वंश हेच सर्वस्व होते, त्या काळात हे तर प्रचंड क्रांतिकारी पाऊल होतं. आजच्या जगातही कंपन्यांमध्ये आणि राजकारणात नेपोटिझमवरून एवढी चर्चा होते. म्हणजे हजारो वर्षांपूर्वीच आपल्या शासकांनी मेरिट ओव्हर ब्लडलाईन हा नियम घालून दिला होता. अगदी तसंच. त्यांनी आपल्या मुलांना नाकारलं आणि भूमन्यू नावाच्या एका योग्य, गुणवान मुलाला दत्तक घेतलं आणि त्याला आपला वारसदार म्हणजेच पुढचा राजा बनवलं. ह्या एका कृतीने त्यांनी भारतीय सभ्यतेचा पाया घातला, जो सांगतो धर्म रक्ताच्या नात्यापेक्षा मोठा आहे, चारित्र्य जन्मापेक्षा मोठा आहे आणि गुणवत्ता वारसा हक्कापेक्षा मोठी आहे. अविश्वसनीय. म्हणजे त्यांनी वारसा, लेगेसी आणि वारस, एअर यातला फरक ओळखला. त्यांचा वारसा रक्ताचा नव्हता तर मूल्यांचा होता आणि तो जपण्यासाठी योग्य वारस निवडणं त्यांना महत्त्वाचं वाटलं, मग तो रक्ताचा असो व नसो. अगदी. म्हणूनच ते केवळ राजा राहिले नाहीत, तर राजर्षी बनले. राजर्षी म्हणजे राजा आणि ऋषी यांचं मिश्रण. त्यांनी सत्तेच्या पलीकडे जाऊन आत्मज्ञानाचा शोध घेतला. त्यांच्याच वंशामुळे पुढे कुरुवंश आणि पांडव कौरव आले आणि म्हणूनच त्या महान गाथेला महाभारत म्हणतात. भारतांच्या वंशजांची महान गाथा. बरोबर. ही दोन्ही व्यक्तिमत्व इतकी मोठी आहेत की त्यांच्या नावाने देश ओळखला जावा यात आश्चर्य नाही. पण मला एक प्रश्न पडतोय, भारत हे नाव फक्त व्यक्तींवरून आलं की या शब्दाचा स्वतःचाही काही अर्थ आहे जो या भूमीच्या चारित्र्याला साजेसा आहे? हा खूप सुंदर प्रश्न आहे. कारण या नावाचं सौंदर्य केवळ इतिहासात नाही, तर त्याच्या अर्थातही आहे. भारत हा शब्द केवळ एक नाव नाही, तर एक मिशन स्टेटमेंट आहे. हा शब्द 2 संस्कृत शब्दांपासून बनला आहे. ते कोणते? पहिला शब्द आहे भा. भा भा म्हणजे प्रकाश, ज्ञान, तेज किंवा इल्युमिनेशन. भास्कर म्हणजे सूर्य किंवा आभा म्हणजे तेज. या शब्दांचं मूळ याच भामध्ये आहे. भा म्हणजे प्रकाश. आणि दुसरा शब्द? दुसरा शब्द आहे रत. रत रत म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये रमलेला, गुंतलेला किंवा पूर्णपणे समर्पित. भा म्हणजे प्रकाश आणि रत म्हणजे रमलेला. म्हणजे भारत याचा अर्थ प्रकाशाच्या किंवा ज्ञानाच्या शोधात रमलेली भूमी. अ सिव्हिलायझेशन ॲब्झॉर्ब्ड इन द पर्स्यूट ऑफ इल्युमिनेशन. अगदी अचूक. हा विचारच किती प्रेरणादायी आहे. भारत म्हणजे अशी भूमी, अशी संस्कृती जिचा उद्देशच ज्ञानाचा, सत्याचा आणि प्रकाशाचा शोध घेणे आहे. म्हणूनच आपल्या ऋषींनी या भूमीला केवळ एक जमिनीचा तुकडा मानलं नाही. त्यांनी तिला
कर्मभूमी म्हटलं. कर्मभूमी. हो, जिथे मनुष्य योग्य कर्म करून आपली प्रगती करू शकतो. त्यांनी तिला पुण्यभूमी म्हटलं, जिथे तपस्येला आणि साधनेला फळ मिळतं. पुराणांनुसार भारतवर्ष हे जम्बूद्वीपातील एकमेव असं क्षेत्र आहे जिथे मनुष्य कर्माद्वारे मोक्ष प्राप्त करू शकतो. म्हणजे हे नाव या भूमीच्या आध्यात्मिक चारित्र्याला दर्शवतं. म्हणूनच तुम्ही सुरुवातीला म्हणालात की इंडिया आणि भारत यात फरक आहे. इंडिया हे सिंधू नदीवरून आलेले एक भौगोलिक नाव आहे, तर भारत ही एक आध्यात्मिक सांस्कृतिक ओळख आहे, एक सांस्कृतिक चेतना आहे. अगदी. भारत हे एक ठिकाण नाही, ती एक दिशा आहे, प्रकाशाकडे जाणारी. आपण या नावामागे दडलेला इतका खोल आणि प्रेरणादायी इतिहास पाहिला, पण आता वर्तमानात येऊया. आजच्या युगात आपल्या पिढीसाठी हे सगळं जाणून घेणं इतकं महत्त्वाचं का आहे? स्रोतांमध्ये याला लपवलेला इतिहास असं म्हटलंय. हा इतिहास आपल्यापासून लपवल्यामुळे काय परिणाम झाला? कारण जी सभ्यता आपली मुळं विसरते, तिला नियंत्रित करणं, दिशाहीन करणं सोपं जातं. वसाहतवादाने, कोलोनियलिझमने केवळ आपल्या जमिनीवर नाही, तर आपल्या स्मृतीवर, आपल्या आत्मविश्वासावर आक्रमण केलं. त्यांनी आपल्याला शिकवलं की आपला इतिहास मागासलेला होता. पण जेव्हा हा खरा इतिहास समोर येतो, तेव्हा आपल्यात काही अविश्वसनीय बदल होतात. ते बदल नेमके कोणते? पहिला आणि सर्वात महत्त्वाचा बदल म्हणजे आपल्या न्यूनगंड, इन्फिरियॉरिटी कॉम्प्लेक्स नाहीसा होतो. आपल्याला कळतं की आपली सुरुवात गोंधळातून नाही, तर वैश्विक स्पष्टतेतून, कॉस्मिक क्लॅरिटीमधून झालीये. जेव्हा जगातील अनेक सभ्यता बाल्यावस्थेत होत्या, तेव्हा आपले पूर्वज जगाला जीवन जगण्याची कला शिकवत होते. त्यांच्याकडे योग, आयुर्वेद, ज्योतिष आणि अध्यात्म यांसारखं स्पिरिच्युअल टेक्नॉलॉजी होतं. म्हणजे आपल्या इतिहासाकडे पाहण्याचा दृष्टिकोनच बदलतो. आपण स्वतःला मागासलेले समजण्याऐवजी एका अत्यंत प्रगत संस्कृतीचे वारसदार म्हणून पाहू लागतो. बरोबर. आणि त्यामुळे दुसरा बदल होतो ओळखीचं संकट. आयडेंटिटी क्रायसिस संपतं. आजची तरुण पिढी ओळख शोधण्यासाठी पाश्चिमात्य संस्कृतीकडे पाहते. पण जेव्हा आपल्याला कळतं की आपण 10,000 वर्षे जुळल्या चेतनेच्या प्रवाहाचा भाग आहोत, तेव्हा बाहेर ओळख शोधण्याची गरज संपते. आपली संस्कृतीच आपला होकायंत्र बनते. यामुळे एक प्रकारचा स्वाभिमान जागा होतो. हो, पण हा अहंकार नाही, हा सिव्हिलायझेशनल कॉन्फिडन्स आहे, म्हणजेच सांस्कृतिक आत्मविश्वास. जेव्हा तुम्हाला तुमची खरी ओळख कळते, तेव्हा तुमची फसवणूक करणं किंवा तुम्हाला कमी लेखणं कोणालाही शक्य होत नाही. वसाहतवादाने हीच स्मृती पुसून टाकली. त्यांनी भरत, ऋषभदेव, आपली पवित्र भूमिती, आपलं ज्ञान या सगळ्या गोष्टी आपल्यापासून लपवल्या, जेणेकरून आपण स्वतःला नेहमीच कमी समजावं. पण जेव्हा हे ज्ञान परत येतं, तेव्हा तो आत्मविश्वास परत येतो. आणि या सगळ्याचा अंतिम परिणाम काय होतो? व्यक्तीच्या जीवनावर याचा काय प्रभाव पडतो? जीवनाचा उद्देश स्पष्ट होतो. आपल्याला हे समजतं की भारत केवळ एक देश म्हणून नाही, तर एक स्पिरिच्युअल लॅबोरेटरी, एक आध्यात्मिक प्रयोगशाळा म्हणून तयार केला गेला होता. या भूमीचा उद्देशच आहे मानवाने कर्म, चेतना आणि मनावर प्रभुत्व मिळून मोक्ष प्राप्त करणे. आपले पूर्वज केवळ जीवन जगले नाहीत, तर त्यांनी जीवनाचा खेळ पूर्ण केला आणि आपल्यासाठी एक नकाशा, एक लाईफ मॅन्युअल मागे ठेवलं. ते मॅन्युअल म्हणजे सनातन धर्म. म्हणजे आपल्या मुळांशी पुन्हा जोडले गेल्याने आजच्या पिढीच्या अनेक मानसिक आणि भावनिक समस्या, जसं की दिशाहीन वाटणं किंवा स्वतःच्या ओळखीबद्दल गोंधळ असणं, यावर उत्तर मिळू शकतं. कारण हा इतिहास केवळ मागे पाहायला नाही, तर पुढे जाण्यासाठी एक नकाशा घेतो. नक्कीच. कारण मग आपण बाहेर आदर्श शोधणं थांबवतो. आपले पूर्वज स्वतःच महान आदर्श होते. आपण दिशाहीन वाटणं थांबवतो कारण आपल्या आतच एक हजारो वर्ष जुना कलेक्टिव्ह कॉन्शियसनेसचा नकाशा उलगडतो. ओळख शोधण्याचा संघर्ष संपतो आणि ओळखीचा उत्सव सुरू होतो. तर आज आपण भारत या नावामागील एक अद्भुत प्रवास केला. आपण या भूमीचं मूळ नाव अजनाभवर्ष पाहिलं. 2 महान राजा भरत यांच्या कार्याबद्दल जाणून घेतलं. भारत या शब्दाचा प्रकाशाला समर्पित हा खोल अर्थ समजून घेतला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे हा इतिहास आज आपल्यासाठी किती शक्तिशाली आहे हे अनुभवले. तहाला आठवण करून देण्यासाठी आहे की आपण अशा सभ्यतेचे वारसदार आहोत, ज्यांनी केवळ जीवन जगले नाही, तर जीवनाचा अर्थ शोधला आणि तो पूर्ण केला. आता प्रश्न हा आहे की आपले पूर्वज आपल्यासाठी जो नकाशा मागे सोडून गेले आहेत, तो वाचायला आणि त्यावर चालायला आपण तयार आहोत का?
ज्ञानाचा हा प्रकाश जर इतरांपर्यंत पोचवण्याची आपली इच्छा असेल तर या चर्चेला नक्की शेअर करा आणि कमेंट्समध्ये सांगा की भारत या नावाचा तुमच्यासाठी काय अर्थ आहे. पुन्हा भेटूया सनातन शास्त्राच्या पुढच्या भागात एका नवीन तितक्याच सखोल विषयासोबत.